तुम्हाला आयुष्यात खूप पैसा मिळवायचा आहे का? असे असेल तर आजची कृती चुकवू नका, कारण आज आपण जादूच्या मदतीने आपल्या आयुष्यात पैसा कसा आकर्षित करायचा हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसाच्या जादुई प्रवासातील 9व्या दिवसासाठीची कृती कोणती आहे ती पाहणार आहोत. तुमचे आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञता व्यक्त करणं ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी हा तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण नियम आहे. हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे फारसा पैसा नसताना देखील तुम्ही आहे तेवढ्यातही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी पैसा मिळत राहील. आणि तुमच्याजवळ असलेल्या पैशाबाबत तुम्ही सारखी तक्रार कराल तर तुम्ही आणखी गरीब होत जाल. लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. आजच्या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेत बदलणार आहे. एक तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार, दुसरे म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जाता तिची जागा कृतज्ञता घेणार. अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून येण्यासाठी दुप्पट ताकद लावावी लागणार आणि जादूने तुम्ही श्रीमंत होणार. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसताना बिलचुकती करणं ही एक अवघड गोष्ट होऊन बसते. तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलांचा मात्र ओघ सुरू आहे असं तुम्हाला वाटतं. पण जेव्हा तुम्ही बिलांविषयी तक्रार करायला लागता तेव्हा खरं तर तुम्ही पैशाविषयीच तक्रार करत असता आणि तक्रार करण्यामुळे तुम्ही गरिबीतच राहता. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट कराल ती म्हणजे तुमच्या बिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. पण खरं तर नेमकं हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात आणखी पैसा मिळवण्यासाठी करायचं असतं. तुम्हाला जर समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर पैशाशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी. मोठ्या नाखुशीने बिले भरणे यात तुमच्या कृतज्ञतेचा अभाव दिसतो. तुम्ही अगदी त्याच्या उलट वागणे अपेक्षित आहे. तुम्हाला ही जी बिलं आली ती काही उगीचच आलेली नाहीत. त्या बदल्यात तुम्हाला वस्तू आणि सेवा मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञच राहायला हवं. ही अगदी साधी गोष्ट आहे, पण त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशावर मात्र त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे. तुम्ही अगदी शब्दशः पैशाचा लोहचुंबक बनाल. आजपासून तुम्ही स्वतःला नियमित सवय लावून घ्या की जेव्हा जेव्हा तुम्ही बिलं भराल तेव्हा कोणती चांगली सेवा या बिलांमुळे तुम्हाला मिळाली याचा क्षणभर विचार करा. आणि जर बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसेल तर कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि पैशासाठी आभारी आहे असं लिहा. हे लिहिताना जणू काही बिलं भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेतच आणि म्हणूनच तुम्ही आभार मानत आहात अशी भावना मनात बाळगा. बिलांसाठी तुम्ही जे पैसे भरले त्याबद्दल जर तुम्ही कृतज्ञता बाळगलीत तर त्यामुळे तुम्हाला आणखी पैसे नक्कीच मिळण्याची हमी मिळते. कृतज्ञता हा तुमच्या पैशाला लावलेला चुंबकीय सोनेरी धागा समजा. म्हणूनच तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा तितकेसे पैसे किंवा कधी कधी 10 पटीने तर कधी कधी 100 पटीने पैसे तुमच्याकडे येतात. मिळणाऱ्या पैशाची विपुलता तुम्ही किती पैसे दिले यावर अवलंबून नसते, तर ती तुम्ही किती प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली आहे यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, $50 बिल तुम्ही अगदी कृतज्ञतेने भरलेत तर तुम्हाला त्या बदल्यात $100 मिळतात. चला तर पाहूया मग 9व्या दिवसासाठी नेमकी कोणती कृती करायची ते. जादूची कृती क्रमांक 9, पैशाचे लोहचुंबक. यातील पहिली पायरी, तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. यातील दुसरी पायरी, सध्याची कोणतीही न भरलेली बिलं घ्या. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरा
आणि बिलांवर पैशांसाठी आभारी आहे असं लिहा. आणि बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असोत वा नसोत, पैसे आहेत असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. यातील तिसरी पायरी, पूर्वी भरलेली 10 बिलं घ्या आणि प्रत्येक बिलावर त्याच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यात बिल भरले आभारी आहे हे जादूचे शब्द लिहा. ते बिल भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे होते याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. यातील चौथी पायरी, झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती घडली ते आठवा आणि त्याबद्दल कृतज्ञतेने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. याबरोबरच रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसासाठीच्या जादुई प्रवासातील 9व्या दिवसासाठी नेमकी कोणती जादू करायची ते आपण पाहिले. भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल, वाचण्याची इच्छा असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.